अजित पवार गटाची जनसंवाद यात्रा 28 सप्टेंबरला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर विधानसभा क्षेत्रात येणार असल्याची माहिती तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारमोरे आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली आहे। तुमसर शहरात आधी जनसंवाद यात्रा भ्रमंती करून नेहरू ग्राउंडवर या जनसंवाद यात्रेचं सभेत रूपांतर होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजू कारमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन हे उपस्थित लोकांना मार्गदर्शन करणार आहेत। 28 तारखेला जनसामान्य यात्रा तुमसरला येत आहे। आम्ही सर्व आमदार राजू कारमोरेच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये माननीय अजित पवार साहेब, माननीय आदिती तटकरे मॅडम, माननीय प्रफुल्ल पटेलजी आणि माननीय सुनील तटकरेजी येणार आहे। 11 वाजता हेलिकॉप्टरने इथे आगमन होत आहे। त्याच्यानंतर तुमसर शहरमध्ये एक रॅली आणि इथे एक मोठी जनसामान्य यात्राची सभा होणार आहे। यासाठी प्रत्येक गावी आम्हाला फार चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि शासनाची प्रत्येक योजनाच्या यावेळी शेतकऱ्यांना, लाडकी बहिणांना, युवा साथींना आणि शेतकऱ्यांना जे सर्व इलेक्ट्रिक बिल वगैरे माफ झाले याचा चांगला प्रतिसाद आहे आणि आमची 25,000 लोकांची इथे तयारी आहे। त्याच्यापेक्षाही जास्त लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आपला खूप दिवसापासून आपला दादांचा दौरा झालेला नाही आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की आम्ही आपला दोन्ही सरकारचा अनुभव घेतलेला आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीची सरकार। तर कोणत्या सरकारमध्ये दम आहे हा जनतेने बघितला आहे। आता दादा जे आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि जे आपला धडाकेबाज निर्णय जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, गोरगरीब गरिबांसाठी, माता भगिनीसाठी जे घेतलेले आहेत त्याच्यासाठी संवाद साधण्याकरता दादा येत आहेत। त्यानंतर आता सर्व वातावरण जो आहे इलेक्शन मोडमध्ये आलेलं आहे। तर इलेक्शन मोडमध्ये आल्यामुळे तो सुद्धा एक आपला माध्यम आहे का जनतेबरोबर भेटावं, नंतर वेळ मिळतो नाही मिळत आणि आपला जनकल्याणाचे जे कामं आहेत, इथल्या अडीअडचणी ज्या आहेत त्या अडचणीसुद्धा आम्ही आपल्या दादासामने मांडणार आहोत। काही अडचणी सुटल्या आहेत, काही अडचणी सुटणे बाकी आहेत, आणखीन काही नवीन अडचणी आहेत। त्या सर्व गोष्टीवर आपला या ठिकाणी आपली चर्चा होणार आहे आणि जनतेबरोबर संवाद साधणार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।